लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पाथर्डी फाटा येथे पार्किंगमध्ये उभ्या ट्रकला भीषण आग. अग्निशमक दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मध्यरात्री आग लागल्याने खळबळ. सुदैवाने जीवितहानी नाही. नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पार्किंगसाठी उभ्या असलेल्या ट्रकला गुरुवारी दिनांक 4 जून 2026 मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री सुमारे 2:20 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून त्यामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार MH15 CK 4100 क्रमांकाचा ट्रक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पार्किंग म्हणून उभा होता. अचानक ट्रकमधून धूर व ज्वाळा दिसू लागल्याने नागरिकांनी तातडीने याची माहिती अंबड पोलीस स्टेशन अग्निशमक दलाला दिली. माहिती मिळताच अंबड पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान सिडको केंद्राच्या अग्निशमन दलाला कॉल प्राप्त होताच अग्निशमक दलालांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमक दलातील श्रीराम देशमुख, मोईन शेख, ट्रेनी फायरमन पंकज शिंदीकर, अजिंक्य वझरे, संकेत पगार, प्रसाद खैरनार तसेच वाहन चालक नंदू व्यवहारे यांनी अथक प्रयत्न करत सुमारे 45 मिनिटांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. आग लागलेल्या ट्रकमध्ये कोणताही माल नसून वाहन रिकामे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अंबड पोलीस अधिक तपास करत आहेत. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग परिसरातील इतर वाहनांपर्यंत किंवा मालमत्तेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात यश आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक केले. विवेक बनकर, नाशिक शहर प्रतिनिधी, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.